विदर्भातून लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेश हा शरद पवार करणार आहे। विदर्भाच्या 9 जागेपैकी वर्धेची एक जागा पवार गटाला मिळाली आहे। या पवार गटाच्या जागेवर वर्धेचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अमर काळे मूळतः हे काँग्रेसचे होते, मात्र त्यांनी 2 दिवसापहिले राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली। अमर काळे यांच्या उमेदवारीनंतर या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचं पाहिलं जातं। आपण पाहू शकतो शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। याच स्वाध्याय मंदिर परिसरातून 11 वाजता अमर काळे यांच्या नामांकन रॅलीला सुरुवात होणार आहे। या नामांकन रॅलीला शरद पवार उपस्थित राहणार आहे। आपण पाहू शकतो या स्वाध्याय मंदिर परिसरात शरद पवार यांची सभा देखील होणार आहे आणि सभेची तयारी करण्यात आलेली आहे। सभेमध्ये शरद पवार नेमकं काय मार्गदर्शन करणार हे आता पाहावं लागणार आहे आणि ही सभा संपूर्ण विदर्भाकरिता लोकसभेचा श्रीगणेश केलं जाणार असल्याचं सांगितलं जातं। या सभेमध्ये शरद पवार सोबत काँग्रेसचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहे। सकाळी 11 वाजता ही रॅली सुरू होणार आहे आणि आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही रॅली जाणार आहे। त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवारांसह काँग्रेसचे रणजित कांबळे असो आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते आणि वर्धेत तयार झालेल्या इंडिया अलायन्सचे नेते सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।